ताई अमय गोले यांनी असं सांगितलं आहे की शिवसेने उद्धव ठाकरे यांचे 20 ते 25 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत आणि आम्ही लवकरच इथं महापालिकेचे ऑपरेशन टायगर घेणार. मुळामध्ये अमय घोलेला विचार, टायगर म्हणजे काय? टायगर विकला जातो का? टायगर म्हणतायत नाही, कागदी पण नाही. टायगर म्हणत असतील, बोकड विकला जातो, बकरा, आणि त्या बकऱ्याला हिरवं गवत खायला दिलं तर तो खात खात रमत राहतो. हिरवं गवत संपलं की त्याला मग कळतं की अरे आपण कापण्यासाठी आणलंय. त्यामुळे उगाचच काहीतरी नको त्या वल्गना नको. आणि जो एक सेट तयार करायचा नरेटिव्ह आणि आपलं काहीतरी हित साधण्याचा प्रयत्न, असं काही होणार नाही आहे. सगळे आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच आहेत आणि हे सगळे आज तुमच्याबरोबर अधिक उभे आहेत आणि हे टायगर म्हणायला नाही तर ते करून दाखव. डिसेंबर 2026 पर्यंत 45 नगरसेवक हे एका टाइम फोडले जाणार आहे आणि तुम्हाला देखील खुली ऑफर केलेली आहे की किशोरी पेडणेकर यांच्यासाठी आमचे दरवाजे कायम खुले असतील, त्यांनी देखील यावं. अमय घोलेला विचारा, मी घरी यायचं असेल तर मी घरी येते, जेवायला येते. उगा ते पक्षापेक्षाचं काय सांगत बसू नको. कारण ऑफर कोणाला देतात? ज्यांना त्रास आहे. आम्हाला काही त्रास नाही. आणि मुळामध्ये या असल्या, जाऊ दे आता काय बोलावं, हाच आहे. हा व्यभिचार चाललाय जो देशापासून इथपर्यंत, त्याचा जरा पण लाज शरम असं काहीच दिसत नाही. अंतर्गत वाद आहेत तुमच्यामध्ये, ठाकरे गटामध्ये अंतर्गत वाद आहेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तुमच्यात नाही. उघड मी बाई असून मी आता ते शब्द वापरणार नाही. उघड करतायत ते बघा. ते थेट आरोप करतायत की 4 माजी महापौरांचा तोरा, त्यात वैयक्तिक वाद आणि सभागृहात. नाही, मुळामध्ये 4 माजी महापौर, त्याच्यामध्ये तुम्ही बघताय आमचा माहीमचा महापौर जो पहिला झाले ते किती शांतपणे बसलेले असतात. मी जेव्हा काहीच नव्हती, फक्त नगरसेविका होती, तेव्हा पण मी ह्याच आक्रमक भूमिकेमध्ये काम करत होती. म्हणजे 2 आता राहिली विशाखा राऊत आणि श्रद्धा जाधव आजही माझ्या बाजूला आहेत. विशाखा राऊत आजही माझ्या बाजूला. आता त्याच्या कानात जाऊन कोण काय तोरे सांगत असतील, पण हे भुरटे चोर आहेत असं मी म्हणणे, मला नाही माहिती. आम्ही नाही सांगत आहेत. आम्ही 4ही महापौर एकत्र आहोत. 2 दिवसांपासून एवढा सगळा विश्वास होता, खासदारांवर पण एवढा विश्वास होता शेवटपर्यंत. मात्र आज जी बैठक झाली, या बैठकीला पण ते उपस्थित नाही राहिले. त्यामुळे असं वाटतंय का की महापालिकेत पण अशा पद्धतीने बघा काय वाटतं आणि काय हे म्हणण्यापेक्षा आजही 6 खासदारांचं जे गट होणार आहे नाही होणार आहे ते माहिती नाही आम्हाला. तर आम्ही महापालिका बघतोय. आम्ही ज्यांनी केलं आहे त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये त्यांच्याबद्दल लोकांचा उद्रेक तो पण दिसतोय ना. त्या जा ना जिल्ह्यात, त्यांच्या तालुक्यांमध्ये जा, कळेल. पण ताई, आता ह्या सगळ्यानंतर कुठेतरी नगरसेवकांची देखील बैठक घेणं गरजेचं. हा प्रश्न जरा देशात पण विचारा की हा का असा चाललाय? लोकशाहीची काय थट्टा चालली आहे? ज्यांना घ्यायचं त्यांना परत इलेक्शन लढायला लावा आणि घ्या ना. ही लोकशाहीची थट्टा नाही का? संविधान बदलणं म्हणजे काय असतं ते हेच आहे. त्यामुळे हे प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा ज्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी संसद आहे, संसदचे प्रमुख आहेत, त्यांनाही हे प्रश्न विचारा. सतत आमच्यावर टांगत्या तलवारी ठेवून आम्हाला हैराण करून नरेटिव्ह सेट करून नकाराचं. ज्या लोकशाही टिकवण्याचं काम, जी लोकशाही बळकट करण्याचं काम, ज्या बाबासाहेबांचं संविधानाला, ते संविधान मोडतोड म्हणजे काय डायरेक्ट नाही बदलू शकत, पण अशा पद्धतीने बदललं जात आहे. ह्याच्यावर कोण प्रश्न त्यांना विचारणार आहे की नाही? काही 2 दिवसांपासून राजोल पाटील जर तुमच्या पक्षाचा नगरसेवक, त्यांना बरं नसेल किंवा काय असेल, आम्हाला त्यांनी कळवलं नाही आणि त्या आल्या नाही. आता असे बोलून गेलेत की येत्या काळात ऑपरेशन लोटस देखील मुंबई महानगरपालिकेत. हो बरोबर आहे. PM सगळे फंड भरपूर आहेत, त्यामुळे कोटीची उड्डाणं कशी होऊ शकतात. तुमचे भांडूपचे नगरसेवक आहेत, त्यांचं जात प्रमाणपत्र जे ते अवैध ठरलेलं आहे. ते अवैध नाही ठरलं, त्रिसूत्री याच्यामध्ये झालेलं आहे. झटपट घाईत घेतलेला निर्णय आहे. त्यांची केस आत्ता ॲडमिट झाली, त्यांना स्टे मिळेल, त्याच्यानंतर आम्ही पण हे करू. हा, ते केलं नाही, ते करणार ना.
त्यांना तशाच तर घाई आहेत ना विकेट उडवणं. ठीक आहे ना, कायद्याच्या चौकटीत राहणं आपणही मानलं पाहिजे. MIMच्याही सुद्धा 2 नगरसेवक त्यांनी स्टे घेतलंय म्हणून आहे. पण तुमचे नगरसेवक स्टे साठी कोर्टात गेलेले आहेत. गेलेले आहेत, आज त्यांना मिळाला पण आहे असं मला ऐकायला येत आहे, पण तो उशिरा मिळालाय आत्ता. त्यामुळे आम्ही ती कायदेशीर लढाई आम्ही लढू. राजूल पाटील संपर्कात आहेत तुमच्या? संपर्कात म्हणण्यापेक्षा त्या आजारी असतील, माझ्या आलेली नाही संपर्कात, परंतु असं कधी बऱ्याच वेळेला असं होतं की आजारी असतील तर येत नाहीत. पण गटनेत्यांना सांगणं अपेक्षित असतं. सगळ्यांना हे आता तुमच्या, पण ती माझ्या संपर्कात आता नाहीये, पण मला वाटतंय कदाचित बरं नसेल. अशी एक माहिती आहे तुमच्या नगरसेवकांना सत्ताधाऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात झालेली आहे, अशी माहिती मिळते. काय तथ्य? सत्ताधाऱ्यांकडनं गळा घोटण्याचं काम विधीचा तो पहिला झालाच आहे ना. निधी न देण्याचा हा विधी झालाय, तरी आज उभे आहेत ना सगळे नगरसेवक. एक दुसरा प्रश्न असा होता की शाळा सुरू झालेल्या आहेत, शाळा सुरू झाल्यात मात्र साहित्य कुठेही अरे हेच प्रश्न विचारू नये म्हणून त्या सगळ्या वाटाघाटी आणि चालू आहेत. म्हैस वेगळीकडेच पळवली जाते. ह्या प्रश्नावर कोणीच लक्ष देत नाहीये. ह्या प्रश्नावर प्रश्न विचारूनही उत्तर देत नाहीये. लहान आम्ही विचारतोय ना उत्तरं, कुठे उत्तरं दिली जात आहेत? उत्तरं एकच अजेंडा आहे त्यांचा. 2 कान आहेत, एका कानेने ऐकायचं, एका काने गेली मुंबई, जिथे आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करणार, हा अजेंडा आहे. पण काय सांगितलं जातं विद्यार्थ्यांचे साहित्य कधीपर्यंत? नाही येणार आहे. जेम पोर्टल आणलंच आहे म्हणून मी आज पण काढलं ना जेम पोर्टल, की जेम पोर्टलवर जर CPD आलंय तर जेम पोर्टलवर सगळं येऊ दे. मुळात जेम पोर्टल केंद्रातून राज्य, आणि आता ह्यांनी स्वीकारलंय त्या जेम पोर्टलचे आम्ही देतो ना आता तुम्हाला सगळे पुरावे. उद्यापासून बेस्टचे कर्मचारी सुद्धा संपावर जाण्याच्या भूमिकेत आहेत. त्यांना 1000 कोटीचा निधी होता, तो पोहोचला नाही. फडणवीस त्यांच्यासाठी ऍक्शन प्लॅन बनवतील असं स्थायीमध्ये सांगण्यात आलं, पण आता नुसत्या बोलाची भात आणि बोलाची कढी आहे, त्याच्यावर लोक फसत आहेत. बेस्टच्या बँकेचा जेव्हा सगळा निवडणूक होती तेव्हा अगदी आसनगावपर्यंत लोक पोचली आणि आसनगाव वरणा वगैरे आपल्याकडे वळेल बँक असं मतदान करून घेतलं. मग आत्ता त्या लोकांना पण प्रश्न विचारला पाहिजे. तुम्ही त्यांना निवडून आणल्यानं भले बँक असेल, प्रश्न वेगळा असेल, पण तुमच्यात निगडीत आहे ना, जरा प्रश्न विचारा तिकडे. 2016 पासून ताई त्यांना ग्रॅज्युटीच मिळालेली नाहीये, त्यासाठी ते वर्षानुवर्ष लढतायत. 16च्या आम्ही जेव्हा असताना आम्ही अनेकांना ती ग्रॅज्युटी मिळवून दिलेली आहे. आता जर तुम्ही 22 पासून बघाल तर ती जास्त संख्या वाढलेली आहे. 4 वर्ष प्रशासनाने काम केलंय आणि आता हे करतायत. द्यावं आनंदीने. नालेसफाईची तारीख उलटून गेली तरी देखील उपमहापौर नालेसफाईच्या संदर्भात मुंबईमध्ये दौरे करतात, अधिकाऱ्यांना सूचना देखील. आता काय म्हणावं याला, जो 31 मेला डेडलाईन होती त्या डेडलाईनच क्रॉस करताय. याच्यावर ह्यांना काम मुंबईकरांना आता वाटायला लागलंय जे ठाकरे होते तेच बरे होते.